नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। शुभ सकाळ। तर किचनची थोडीफार कामं मी आवरलेले आहेत आणि मी आता सुरुवात करत आहे बालुशाही बनवायला। म्हणजे काल मी चिवडा बनवला, चकली बनवली, कशा पद्धतीने केलेली होती अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे आणि काल मला बालुशाही बनवणं झालेलं नाही आहे। तर आज मी मॉर्निंगलाच बालुशाही बनवायला इकडे पीठ मळून ठेवत आहे। तर मेजरमेंट सांगेन तर तुम्हाला इकडे मी या वाटीनं 3 वाटी मैदा घेतलेला आहे, म्हणजे पूर्णपणे 3.25 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्या हिशोबाने मी इकडे त्याच वाटीने 1 वाटी तूप घेतलेला आहे। आणि यामध्ये एक राहिलेला बेकिंग सोडा मी टाकलेलाच नाही, म्हणजे अगोदर ना घाई गडबडीत मला आठवणच राहिली नाही। जेव्हा मी हे सगळं मिक्स केलं ना त्यावेळेस आठवलं की यामध्ये मी बेकिंग पावडर टाकलेलं नाही आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे बेकिंग पावडर हे टाकल्यानं बालुशाही छान फुलली जाते। तर इकडं 1 वाटी मी तूप घातलेलं आहे, त्याच वाटीने 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे। पाणी आणखीन लागलं तर थोडंसं टाकू शकता। मी इकडं 1 ते 1.25 वाटी पाणी या वाटीने टाकलेलं होतं आणि या पिठामध्ये चुटकी जितके येईल तितकं आपल्याला मीठ पण टाकायचं आहे, म्हणजे बालुशाहीला चव खूप छान येते। तिकडे मी घेतलेलं आहे बेकिंग पावडर, तर 1 चमचा भरून मी बेकिंग पावडर टाकलेला आहे। म्हणजे थोडंसं घाई गडबडीत होतं ना, विसरा तसं झालेलं होतं। आज दीपक जाणार आहे, थोडंसं दुःख पण आहे आणि कामं पण मला आवरायचे आहेत, बॅग पण भरायचे आहे। काल कपडे इस्त्री करणं झालेलं नव्हतं, तर कपडे पण इस्त्री करायचे आहेत, सगळं आवरून द्यायचं आहे। पण माझे हातपाय उचलत नाही आहेत कुठलीही कामं करायला, पण काही ऑप्शन नाही, कामं पण मला करायचे आहेत। आता कितीही दुःख हो, सगळं मला झाकून ठेवायचं आहे आणि ही कामं मला पटकन आवरायची आहे। तिकडे या पिठामध्ये मी सगळ्या वस्तू टाकलेल्या आहेत। मेजरमेंट जसं मी तुम्हाला सांगितलं, 1.25 वाटी मैदा आहे, 1 वाटी तूप आहे, 1 वाटी पाणी आहे, 1 चमचा मी बेकिंग पावडर, चुटकीभर मीठ टाकलेलं आहे आणि या सगळ्या वस्तू अगोदर मी छान मिक्स करून घेतलेल्या आहेत, नंतर मी हाताने मळून घेतलेलं आहे। आणि आणखीन थोडंसं मी पाणी टाकलेलं होतं, म्हणजे जास्त नाही, फक्त 2 ते 3 चमचे मी पाणी यामध्ये परत ॲड केलेलं होतं, कारण हे जे पीठ आहे ना बालुशाहीचं जास्त आपल्याला जोर लावून मळायचं नाही, फक्त पीठ जुडवायचं आहे अशा पद्धतीनं आणि छान असं सॉफ्टच हे पीठ मळायचं आहे। आणि एक अर्धा तास मी झाकून ठेवणार आहे, तोपर्यंत बाकीची कामं आवरते। म्हणजे आता ना यावेळेत खूप सारी कामं माझी आहेत, म्हणजे कपडे, भांडे, परत दीपकचं बॅग आवरायचं सगळं, म्हणजे सगळे कपडे जिकड्या तिकडं आहेत, काही आवरलेलं नाही। काल पण मी काल थोडासा वेगळाच गोंधळ चालू होता, म्हणजे चिवडा बनवला, चकली वगैरे, भांडे खूप सारे झालेले होते, ती कामं खूप सारी झाली दिवसभरात, त्यामुळे कालची कामं मला आज आवरायची आहेत। म्हणजे कालपासून एकच विचार आहे की दीपक आज उद्या 2 दिवस असू दे, परवाला जाऊ दे, पण नाही, ते एक नियमानुसार असतं। जसं दीपक म्हणत आहे की मम्मी 15 दिवसाची सुट्टी असते ती, त्यापेक्षा 1 दिवसही घ्यायचं परमिशन नसतं आम्हाला। पण मला वाटत आहे ना की दीपक आल्यापासून बोलल्यासारखं झालं नाही, त्या कामात व्यस्तच होतो आम्ही, परत दीपक तिकडे इकडे जाण्यामध्ये होता, त्यामुळे बोलणं झालेलं नाही आहे। आणि मला वाटतं की आणि 2 दिवस ठेवून घ्यावं, ते सांगत आहे दीपकला मी की उद्या जा, पण नाही, रूल्सच आहेत। दीपक तेच म्हणत आहे की मला आज म्हणजे जायचंच आहे। तर थोडंसं दुःख आहे, म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही मी किती दुःखी आहे, खूप दुःख वाटत आहे की दीपक जात आहे। जेव्हा येतो ना त्यावेळेस खूप आनंदी असतो आपण, खूपच एक्साइटमेंट असतं की दीपक आल्यानंतर काय करणार, काय बोलणार, काय नवीन रेसिपी करू आणि त्याला खाऊ घालू, इतकं सगळं मनात चालत असतं। आणि मी केलं पण काय झालं यावेळेस थोडासा गोंधळ झाला। जेव्हा पहिल्यांदा आला तेव्हा पण असाच गोंधळ होता, तेव्हा तर आम्ही कार्यक्रम ठेवलेलं होतं, पण यावेळेस ना आम्ही ते पेंट वगैरे आहे ते खूप सारी कामं काढली, त्यामुळेही मला थोडंसं म्हणजे तितका वेळ भेटलाच नाही की आम्ही निवांतपणे बोलत बसू, एन्जॉय करू, असं काही झालेलंच नाही आहे, त्यामुळे पण थोडंसं दुःख आहे। तर इकडे बालुशाहीसाठी मी चाचणी बनत ठेवलेली आहे, म्हणजे जी थोडीफार माझी कामं होती ती मी आवरून घेतलेली आहे, तोपर्यंत बालुशाहीचं पीठ पण रेस्ट घेतलेलं आहे, 1 अर्धा तास मी झाकून ठेवलेलं होतं आणि आता बालुशाही बनवते, तोपर्यंत चाचणी पण बनवून तयार होईल। आणि बालुशाहीसाठी आपल्याला 1 तारी चाचणी बनवायची आहे। तर इकडं मेजरमेंट सांगेन तुम्हाला, तर मी 3.25 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्या हिशोबाने इकडं मी 2.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल तितकं पाणी टाकलेलं आहे आणि चाचणी बनत ठेवलेली आहे। जोपर्यंत की साखर विरघळते तोपर्यंत मी चमचा फिरवत राहिले एक सलग, आणि जसं साखर विरघळली तसं थोडा वेळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। खूप झटपटी चाचणी बनवून तयार होते आणि संग मी इकडे बालुशाही पण बनवत आहे, म्हणजे हे राऊंड शेप देत आहे आणि एक होल बनवत आहे अशा पद्धतीनं। तर बघू शकता एकदम परफेक्ट आणि सॉफ्ट अशी बालुशाही बनवून तयार होत आहे आणि जास्त मी जोर लावून हे पीठ मळलेलं नाही आहे, म्हणजे छान जसं लहरदार म्हणतात बघा, पुरदे निघतात तशा पद्धतीने निघतेल्या बालुशाहीची, आणि छान चाचणी पण ॲब्झॉर्ब करतात ते। आपण जसं चपातीसाठी किंवा आपण पुरीसाठी पीठ मळतो ना तशा पद्धतीने आपल्याला मळायचं नाही आहे, फक्त जुडवायचं काम मी केलं आणि अर्धा तास मी झाकून ठेवलेलं होतं। एकदम परफेक्ट ही बालुशाहीसाठी पीठ बनवून तयार झालेलं आहे आणि इकडे बघू शकता साखर पण पूर्णपणे विरघळलेली आहे। आणखी थोडा वेळ मी चाचणी शिजवून घेतलेली आहे, म्हणजे
एक तारी चाचणी आपल्याला बनवायची आहे। जसं मी चमच्यावरती घेऊन चाचणी खाली टाकत आहे, शेवटचं जे थेंब आहे ना ते एकदम निवांत पडत आहे, म्हणजे एक तारी चाचणी बनलेली आहे। तसं समजत नसलं तर बोटावरती आपण थोडीशी चाचणी घेऊन आपण बोट खेचलं आणि तार बनत आहे तर समजायचं की परफेक्ट चाचणी बनलेली आहे। म्हणजे जसं आपल्याला पाहिजे बालुशाहीसाठी एक तारी चाचणी तशाच पद्धतीने हे बनवून तयार झालेले आहे। तर इकडे चाचणी मी उचलून इकडच्या बर्नरवर ठेवलेली आहे, म्हणजे गॅस बंद आहे आणि झाकून ठेवलेलं आहे। म्हणजे चाचणी जेव्हा आपण बालुशाही टाकू ना त्यावेळी थोडीशी कोमट असली पाहिजे, एकदम गार झाली नाही पाहिजे, त्यामुळे मी झाकून ठेवलेले आहे। आणि इकडे दुसरी कढई घेतलेली आहे, त्या कढईमध्ये मी ठेवले तेल आणि गॅस कमीच ठेवलेला आहे। कुठेही गॅस आपल्याला फुल करायचं नाही, अगोदर तर मी फुल केलेला होता आणि तेल थोडंसं गरम झालं की मी नंतर गॅस कमी केलेला होता आणि कमी गॅसवरतीच आपल्याला बालुशाही तळून घ्यायची आहे। गॅस फुल केलं तर बालुशाही व्यवस्थित तळणार नाही, आतमधनं कच्ची राहते आणि वरून एकदम काळपट होते, व्यवस्थित तळणार नाही आहे ते। त्यामुळे कमी गॅसवरतीच आपलं तेल गरम झालं की गॅस कमी केलेला आहे मी आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे बालुशाही पूर्णपणे तळून घ्यायचं आहे। थोडासा वेळ लागेल पण एकदम परफेक्ट बालुशाही बनून तयार होते, जसं की आपण हॉटेलमध्ये घेतो ना तशाच पद्धतीने बालुशाही बनून तयार होते आणि टेस्ट पण खूपच अमेझिंग येतो। तर इकडं बालुशाही मी टाकलेली आहे आणि परत जितकं मी इकडं पीठ ठेवलेलं आहे ते पण मी बालुशाही इकडं बनवत आहे आणि जे कढईमध्ये टाकलेले आहे थोड्या वेळानं सगळी वरती येते, मग तेव्हा आपल्याला हे आलटपलट करायचं आहे, अगोदर डिस्टर्ब करायची नाही अजिबात, स्वतःहून ती वरती येते। आणि बघू शकता इकडं बालुशाही छान फुललेली आहे। जेव्हा मी अगोदर तेलात टाकलेलं होतं एकदम छोटी छोटी बालुशाही होती, पण जसं ती स्वतःहून फुलून वरती आलेली ना बघू शकता एकदम छान अशी फुललेली आहे। तर सगळीच बालुशाही मी आलटपलट करत आहे इकडं। आणखीन आपल्याला कमी गॅसवरती व्यवस्थित तळून घ्यायचं आहे, म्हणजे हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे, म्हणजे अजिबात कच्चेपणा पण राहणार नाही, एकदम परफेक्ट बालुशाही म्हणून तयार होते। म्हणजे जेव्हाही आता मुलं बाहेर जात आहेत किंवा कॉलेजसाठी बाहेर आहेत त्यावेळेत आपल्याला सुचत नाही की मुलांना काय द्यायचं, 4-8 दिवस टिकून राहावा अशी वस्तू काय बनवायची, म्हणजे मुलांना आवडली पण पाहिजे आणि 4-8 दिवस टिकली पण पाहिजे। आणि जास्तीत जास्त मुलांना चटपटीत वस्तू खूप आवडतात, त्यामुळे अगोदर मी चिवडा चकलीही बनवलेली आहे आणि त्यानंतर मी ग्लास बालुशाही बनवत आहे। दीपक म्हणत होता की मम्मी स्वीट काही देऊ नको, म्हणजे दीपकला अगोदर स्वीट कुठल्याही वस्तू खूप आवडायच्या जसं की मला आवडतात, पण आता दीपकचं जे आहे ना थोडंसं चेंज झालेलं आहे, स्वीट खायला नको म्हणत आहे, त्याला जी आहे चटपटीत वस्तू खायला आवडत आहे। त्यामुळे मी अगोदर चकली आणि चिवडाच बनवलेला होता आणि आज मी बालुशाही बनवत आहे। खूपच छान ही बालुशाही बनलेली होती, म्हणजे दीपक दिनेश सगळेजण खूप आवडीनं खात होते आणि बाकीचे सगळे मी पॅक करून देण्यासाठी तिकडे बनवलेले होते। तर इकडे ही जी चाचणी आहे ना यामध्ये मी टाकलेली आहे 1 चमचा विलायची पावडर, केसर असलं तर ते पण टाकू शकता, म्हणजे कलर खूप छान येईल बालुशाहीला, पण केसर नाही माझ्याकडे त्यामुळे मी यामध्ये कलर वगैरे काही टाकले, एकदम प्लेनच बनवले, फक्त विलायची पावडर टाकले, छान फ्लेवर येतो। आणि चाचणी हलकीशी गरम आहे, म्हणजे कोमट आहे। आता यामध्ये बालुशाही टाकायची आहे, बघू शकता बालुशाहीचा कलर छान असा आलेला आहे, म्हणजे व्यवस्थित हे तळलेले आहेत आणि एकदम परफेक्ट बालुशाही बनलेले आहे। तर चाचणीमध्ये टाकलेले आहे, झाकून ठेवले थोडा वेळ, म्हणजे एक 5 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते चाचणी छान ॲब्झॉर्ब करून घेतील बालुशाही, मग पलटून आपल्याला परत आणखीन 5 मिनिट ठेवायचं आहे। तोपर्यंत मी इकडे बाकीची बालुशाही तळून घेत आहे, म्हणजे 3-4 बॅचेसमध्ये बालुशाही मी सगळी पूर्णपणे तळलेली होती, कारण खूप सारे एकत्र टाकलं तर व्यवस्थित तळणार नाही, थोडासा स्पेस आपल्याला कढईमध्ये ठेवायचा, म्हणजे ती व्यवस्थित फुलली जाणार आहे। तर इकडे बघू शकता एक 5 मिनिट ही बालुशाही चाचणीमध्ये 5 मिनिटे लागलेली नाही, फक्त 2 ते 2.5 मिनिटामध्येच हे व्यवस्थित चाचणी ॲब्झॉर्ब करून घेतलेली होती। मी परत पलटून ठेवलं, थोडा वेळ फक्त मिनिटभर ठेवलेलं होतं आणि त्यानंतर पूर्णपणे बालुशाही काढून आपल्या साईडला ठेवून द्यायची आहे आणि जे दुसरं बॅच आहे इकडे तळलेलं ते आपल्याला त्या चाचणीमध्ये टाकायचं आहे। एकदम परफेक्ट बालुशाही बनून तयार होत। आणि दीपक अगोदर नकोच म्हणत होता, मम्मी आता काही स्वीट बनवू नको, चकली चिवडा जे बनलेला आहे ते ठीक आहे, पण माझं मन राहावे ना, काहीतरी मला बनवून द्यायचं होतं, एक तर रवा लाडू, पण दीपक आल्यानंतर मी रवा लाडू बनवलेले होते तर तो खाल्लेला आहे, त्यामुळे मी विचार केला की काहीतरी वेगळं बनवून देऊया, म्हणून मी बालुशाहीच बनवत आहे। तर इकडं एक बॅच मी टाकलेला आहे चाचणीमध्ये आणि दुसरा बॅच इकडे मी तळून घेत आहे, आणखीन थोडंसं इकडे पीठ ठेवलेलं आहे बालुशाहीचं आणि इकडे मी परत बालुशाही बनवत पण आहे, म्हणजे संघ ही कामं होत आहेत, कारण जेव्हा मदतीला कोणी नसतं ना त्यावेळेत आपल्याला अशाच पद्धतीनं कामं आवरायची आहेत, म्हणजे कमी वेळामध्ये झटपट होतात। आणि आज सगळं दीपकला आवरून द्यायचं आहे आणि मला पण सोबत जायचं आहे, म्हणजे मन नाही माझं दीपकसोबत जाण्याचं, कारण का मी घरामध्येच तुम्ही बघू शकता मी खूप दुःखी आहे, एक सलग डोळ्यात मी दुःख दाखवत नाही पण माझ्या डोळ्यातनं एक सलग अश्रू जे आहेत ना ते येत होते। आणि जेव्हा दीपक मम्मी मम्मी म्हणून जवळ येत होता ना त्यावेळेत मी खरं सांगते माझं दुःख मला आवडतच नव्हतं, खूपच रडू येत होतं त्यावेळेत, तरी पण मला दुःख दाखवायचं होतं, कारण आपण जर दुःखी झालो मुलं जाण्याच्या समोर तर ते पण खूप दुःखी होतात। त्यामुळे ना मी माझ्या कामात लागलेली होते निवांत, आतमधून कितीही दुःख असो पण वरून हसत राहायचं आणि आपली कामं आवरायची, इतकं चालू होतं माझ्या डोक्यामध्ये यावेळेत। तर इकडे बघू शकता बालुशाहीने छान चाचणी ॲब्झॉर्ब करून घेतलेली आहे। आता ही सगळी बालुशाही मी काढून एका ट्रेमध्ये ठेवलेली
ठेवलेले आहे आणि जे दुसरा बॅच तळत आहेत ते आपल्याला या चाचणीमध्ये टाकायचं आहे. चाचणी ही कोमटच आहे, म्हणजे गार मी होऊ दिलेली नाही, झाकूनच ठेवलेली होते. आणि जेव्हा आपल्याला बालुशाही यामध्ये टाकायची त्यावेळेस चाचणी जी आहे ना हलकीशी कोमट असली पाहिजे. तर इकडं बघू शकता हे पण मी आलट पलट करत अशाच पद्धतीनं हे बालुशाही पण मी तळून घेतलेले. त्यांचे बाकीचे बनवलेले आहेत ते मी आणखीन तळायचे आहेत, म्हणजे 3-4 बॅचेसमध्ये ही बालुशाही मी तळून घेतलेली होती. जसं मी तुम्हाला म्हणलं की खूप सारी बालुशाही टाकली तर इथं तळण्यासाठी स्पेस लागणार आहे, त्यामुळे आपल्याला कमीच टाकायची होती. त्यामुळे म्हणजे एकत्र मी खूप सारी टाकलेली नव्हती, थोडी थोडी करूनच इकडे बालुशाही मी तळून घेतलेली होती. तर इकडं हे पण बालुशाही मी टाकलेले आहे आणि एक थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे, नंतर पलटून एक थोडा वेळ झाकून ठेवायचं आणि मग ट्रेमध्ये मी काढून ठेवलेली होती. तर बघू शकता एकदम परफेक्ट, असं वाटणारच नाही की आपण घरी बनवलेली बालुशाही आहे, असं वाटेल की आपण बाहेर मार्केटूनच ही बालुशाही आणलेली आहे. त्यापेक्षाही छान झालेली होती. दिसायला जितकी छान सुंदर दिसत आहे ना, खाण्यासाठी तितकीच टेस्टी बालुशाही बनलेली आहे, म्हणजे तितकी स्वादिष्ट बनलेली आहे. तर इकडं मी परत ही पण बालुशाही मी आलट पलट करून ठेवलेली आहे, थोड्या वेळ झाकून ठेवलं आणि जी अगोदरची काढलेली आहे ती मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. बघू शकता बालुशाहीने चाचणी छान अशी ॲब्झॉर्ब करून घेतलेली आहे. आता दुसरा बॅच पण काढून मी या ट्रेमध्ये ठेवलेला आहे. अशाच पद्धतीने मी सगळी बालुशाही करून घेते. मग यानंतरची कामं खूप सारी आहेत, खूप सारी, म्हणजे काल थोडीफारच आवरलेली होती मी, खूप सारी कामं पेंडिंग आहेत. म्हणजे जेव्हा पेंट झालेलं आहे तेव्हापासून माझा रुटीन जे आहे ना व्यवस्थित नाही आहे, खूपच बदल झालेले त्या रुटीनमध्ये. म्हणजे एकही काम माझं व्यवस्थित होत नाही आहे, कारण आणखीन पसारा जे आहे ना थोडाफार लावायचा राहिलेलाच आहे. कारण आपण काढतो वेळेस ना घाईगडबडीत काढतो, पण जेव्हा लावण्याची वेळ येते ना त्यावेळेस निवांत मी ते करत आहे, त्यामुळे तितकं व्यवस्थित आणखीन पसारा बसलेला नाही आहे आणि एकही काम माझं व्यवस्थित होत नाही आहे. तरी पण आता दीपक जायला निघाले तर सगळी कामं जिथल्या तिथं टाकली मी अगोदर. त्याला पॅक करून देण्यासाठी मी सगळ्या वस्तू बनवत आहे, खाण्यापिण्याच्या, परत कपडे वगैरे हे ते खूप सारे जे आहे ना व्यवस्थित बॅग पॅक करून द्यायचे आहे. म्हणजे दीपक पण करेल, पण खाण्यापिण्याच्या वस्तू मी करून अगोदर गार करणारे मगच डब्यामध्ये सगळं पॅक करणार आहे. तर इकडे बघू शकता सगळ्याच बालुशाही मी अशाच पद्धतीनं बनवून घेतलेल्या आहेत. तर बालुशाही बनल्या. इकडे लोणचं तुम्ही विचारत होता ते अगोदरचं संपलं का, तर अगोदरचं पण आहे, नंतर मी घातलेलं पण आहे 2 भरण्या. तर हे जे नंतर घातलेलं लोणचं आहे ते मला दीपकला द्यायचं आहे, पण ते भरणी काढून खाली ठेवलेले, नंतर आठवण राहत नाही घाई गडबडीमध्ये, म्हणून मी सगळ्या वस्तू ज्या ना एकत्र ठेवत आहे. आणि इकडे बालुशाही आणखीन दुसरा बॅच तळत आहे. तोपर्यंत हे जे अगोदर मी चाचणीमध्ये टाकलेले होते ते मी काढून घेतलेले आणि दुसऱ्या ताटली म्हणजे ट्रे पण पूर्णपणे भरलेला आहे आता. तर इकडे दुसरी मी ताटली घेतली, त्यामध्ये सगळे बालुशाही काढून ठेवलेले आहेत. दीपकला म्हणले एक बालुशाही टेस्ट करून सांग, म्हणजे बालुशाहीने झटपट चाचणी ॲब्झॉर्ब करून घेतलेले आहे आणि खूपच छान बनलेले आहेत. तर दीपक एक खायला घेतला, म्हणत होता म्हणजे खूपच छान ही बालुशाही बनलेली आहे. तर बालुशाही मी बनवली. जेव्हा पॅकिंग करायचं होतं त्यावेळेस ना मला दुःखच आवरत नव्हतं. मी थोडा वेळ शांतच बसलेली होते. मला खरंच यावेळेस ना मी खूप दुःखी होते. दीपक पण बाहेर गेला होता, त्यावेळेस मला काही सुचत नव्हतं की काय करायचं आहे, दीपकला पाठवायचं आहे की नाही पाठवायचं आहे, काही सुचत नव्हतं. विचार एकच होता की आणखीन 2 दिवस तरी दीपक राहू दे. त्यामुळे माझी कामं सगळी, म्हणजे थोडा वेळ मी बसलेली होते, पण आता थोड्या वेळात जायला निघेल तो आणि हे जे बनवलेलं आहे ते पण इथंच राहील, पॅकिंग नाही झाली तर. नंतर उठून मी सगळं आणखीन परत इकडे पॅकिंग केली. तर असं ताईंनो रडू तरी येणारच आहे. तर माझ्या चेहऱ्याकडे थोडंसं इग्नोर करा, कारण मी खूप आवरायचा प्रयत्न करत होते पण रडू मला आवरत नव्हतं. मला बघून तुम्ही दुःखी होऊ नका, कारण माझं असंच आहे. तर इकडं चिवडा मी एका मोठ्या कवरमध्ये पॅक केलेला आहे आणि एक छोटं पण दिलं आहे, म्हणजे पूर्णपणे त्यामध्ये बसत नव्हता. परत लोणचं घेतलेलं आहे. बालुशाही थोडीशी गार होण्यासाठी मी ठेवलेली आहे आणि जे बाकीच्या वस्तू आहेत ते सगळ्या मी एक पॅक करत आहे. तोपर्यंत दीपक पण इकडं सगळं बॅगमध्ये भरत आहे. कपडे म्हणजे एकही कपडे आम्ही व्यवस्थित ठेवले होते, धुले आणि स्टँडमध्ये मी ठेवलेले होते. आणि जे नवीन कपडे आहेत ते मी इस्त्री करून देणार आहे. दीपक म्हणत होता जे नवीन कपडे आहेत ते जास्त घेऊन जाणार आहे, फक्त एकच जोड घेऊन जाणार आहे, कारण जे कपडे असतात ना, जे युनिफॉर्म असतो त्यांचा, तेच त्यांना दररोज घालायचं असतं. ते नवीन कपडे नेलं तरी अगोदर जेव्हा नेला होता 2 जोड दिलेले होते मी, त्यामधला एकही जोड तो घातलेला नाही. जशी घडी नेली होती तशीच घेऊन आले, 1 दिवस पण घातलेला नाही. दीपक तेच म्हणत आहे तिथं घालण्यातच येत नाही, जे युनिफॉर्म असतो ना मिलिटरीचा तोच घालत असतो मी, त्यामुळे जमणार नाही, ते काही देऊ नको मग मी, फक्त 1 जोड दे, ते पण घालण्यात येत नाही, पण एक असावं म्हणून मी इकडे देत आहे. आणि यांचे पण कपडे खूप सारी इस्त्री करायचे आहेत, दिनेशचे पण आहेत, म्हणजे 2-3 कपडे मी घेऊन बसलेले होते, पण झालेलं होतं, फक्त मी 2च जोड कपडे इस्त्री केले होते आणि जे बाकीचे ते दीपकच केलेला होता. आणि कारण मला हे सगळं पॅकिंग पण करायचं होतं ना, त्यामुळे झालेलं नाही आहे मला. आणि दररोज आता गोंधळ तुम्ही बघतच आहात, काय काय चाललेलं आहे घरामध्ये, नुसता गोंधळ चालू आहे. कुठेतरी जायचं तर असतं, घरची तर कामं असतात, काहीतरी काही दररोजचा वेगवेगळाच गोंधळ चालू आहे. तर म्हणलं आज कुठलाच गोंधळ काढायचा नाही, कुठलीच कामं एक्स्ट्राची काढायची नाहीत,
पूर्णपणे मी आजचा दिवस जे आहे ना दीपकला सगळे मला व्यवस्थित द्यायचं होतं, त्यामुळे मी एक्स्ट्राची कुठलीच कामं काढली, जी दररोजची कामं आहेत त्यावरली स्वयंपाक जेवण खाणे इतकंच मी केलेलं होतं. आणि कपडे पण मी आज मशीनला लावलेले होते, हातानं धुवलेले नव्हते, कारण मला हे सगळं करायचं होतं त्यामुळे. आणि इकडे बालुशाही बघू शकता तुम्ही, एकदम छान अशी बनलेली आहेत, म्हणजे छान अशी बालुशाही चाचणी एक्झॉप करून घेतलेली असं पाकानं भरून आहेत आणि वरून पण थोडीशी साखर झालेली आहे. खूपच टेस्टी बनलेली आहे. तर डबा मी भरलेला आहे हे, आणि त्यामध्ये म्हणजे व्यवस्थित ते बसावं म्हणून मी थोडंसं अशा पद्धतीने त्याला थापलेलं आहे, म्हणजे ते व्यवस्थित बसलेले आहेत. आता तर बालुशाहीचं तर झालेलं आहे, बालुशाही पॅकिंग झाली. आणि इकडं जी थोडीफार राहिलेली आहेत आता ते खाण्यासाठी मी ठेवलेलं आहे. आणि आता लोणचं पण एका डब्यामध्ये मी इकडं भरत आहे. परत शेंगदाण्याची चटणी मी असा डबा देणार आहे, आणि लोणच्यासाठी मी हा डबा घेतलेला आहे. आणि बाकीचं चकली चिवडा हे सगळं तर मी अगोदरच इकडं कवरमध्ये काय पॅक केलेला आहे, कारण त्याच्यासाठी डबा देईन तर मग त्या बॅगमध्ये बसणार नाहीत खूप सारे डबे, म्हणून मी कवरमध्ये इकडे हे सगळं पॅक केलेलं आहे. परत लोणचं चटण्या बालुशाही हे सगळं मी डब्यामध्ये इकडं भरलेलं होतं. तर लोणचं पण इकडं मी एका डब्यामध्ये दिलेलं आहे. आणि दीपक आज संध्याकाळी जायला निघणार आहे. जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं होतं, दीपक अगोदर नांदेडला जाणार आहे आणि तिथून मग ट्रेन आहे, म्हणजे हैदराबादहून ट्रेन आहे, नांदेडहूनही आहे. पण नांदेडला मामा आहे त्यांचे, तर मामांची भेट होईल आणि एक दिवस राहण्यात पण येईल. आणि मग दुसऱ्या दिवशी दीपक जाणार आहे, म्हणजे शनिवारी सकाळी 9 वाजता दीपकला ट्रेन आहे इथनं दिल्लीला जाण्यासाठी, ते ट्रेन पकडायची आहे. आणि शुक्रवारी रात्रीच आम्ही इथनं घरातनं निघालेलो होतो नांदेडला जाण्यासाठी. तर ही सगळी पॅकिंग मी करत होते, दुपारची वेळ आहे, तितक्यात बाबा आलेले आहेत. म्हणजे आज दीपक जाणार आहे, त्यामुळे बाबा दीपकला भेटायला आहेत. म्हणत होते की शेतात पाणी चालू आहे, पण भैया आहेत तोपर्यंत आलेले आहेत ते. तर इकडे दीपकला भेटणं बोलणं झालेलं आहे. आणि बाबा जेवण करूनच आलेले, त्यामुळे जेवण तर करत नव्हते, फक्त मी चहा बनवून दिलेला होता त्यांना. थोडा वेळ बसले, बोलणं चालणं झालं, आणि मग दीपकला सांगून बाबा गेले होते, कारण आम्ही संध्याकाळी जाणार होतो. तेच म्हणत होते बाबा की सांभाळून राहा, असं तसं सांगत होते त्याला. तर थोडा वेळ बोलत बसले सगळेजण. आणि आता बाबा पण जायला निघालेत, कारण पाणी चालू आहे शेताकडे. तेच म्हणत होते भैयाला पण द्यायला जमत नाही ते पाणी वगैरे, कारण एकतर उन्हाळा दिवस आहे, गरमी खूप आहे, आणि पाणी असं भळीमध्ये जात आहे. तेच म्हणत आहेत, भळ्या सुकतात ना शेतात, मग जसं पाणी चालू करतात पूर्ण पाणी भळी जात होतं. तेच म्हणत होते बाबा की भैयाला पण जमत नाही, आणि मी फक्त दीपकलाच भेटण्यासाठी आलेलो होतो. आणि आता परत जात आहेत, म्हणजे चहा वगैरे घेतला, बोलणं चालणं झालं, आणि दीपक पण बाबाचे पाय वगैरे पडलेला आहे. आणि आता बाबा गेले. बाबा गेल्यानंतर आम्ही थोडा वेळ इथंच बसलेलो होतो, म्हणजे थोडंसं वातावरणाचा एन्जॉय घेतला, कारण दिवसभर किचनमध्ये थोडंसं दगदग अशी वाटत होती. तर छान गार अशी हवा होती, तर थोड्या वेळ आम्ही बोलत बसलो, म्हणजे किती वेळ दीपकशी बोलत बसावं, हे वेळ इथंच थांबावं असं वाटत आहे. तर असं ताईंनो, आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. बाकीची काय काय तयारी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा.